ठाकरे गटाचे न बोलणारे खासदार लवकरच शिंदे सेनेत पहिल्या रांगेत दिसतील. मंत्री भरत गोगावले यांचे सूचक विधान. उद्धव ठाकरे गटाचे जे न बोलणारे खासदार आहेत तेच पहिल्या रांगेत दिसतील. कोणी काही म्हणत असाल तर ज्या चर्चा चालू आहेत त्या सकारात्मक सुरू आहेत. ठाकरे गटाच्या ऑपरेशन टायगरवर मंत्री भरत गोगावले यांची सूचक प्रतिक्रिया आली आहे. आज धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या कार्यक्रमात तिथले खासदार ओमराजे निंबाळकर का संपर्कात आले नाहीत हे सांगू शकत नाही, मात्र चर्चा चालू आहे त्या पॉझिटिव्ह आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांचे खासदार संपर्कात असल्याचं मंत्री गोगावले यांनी मान्य केलं आहे. कुणाल कामरासारख्या लोकांना आम्ही किंमत देत नाही असं म्हणत कामरा यांनी माफी न मागण्याच्या विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय. काही गोष्टी उघड करायच्या नसतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरत आहे. समोरचा काय बोलतो काही नाही यात समजून जायचं काय होणार आहे. थोड्या दिवसात प्रचिती येईल. जे न बोलणारे आहेत तेच पहिल्या रांगेत दिसतील. अजित पवारांच्याबद्दल कोण काय बोलतं आहे, घातपात आहे का, अपघात आहे की खरातबाबाचा जादूटोणा आहे हे सगळं तपासा, नंतर पुढे समोर येईल. भाजपकडून दडपशाही होत नाही असं काही पुढे चालणार नाही. आमचा 60-40चा रेशो ठरलेला आहे. त्या पद्धतीने ज्या जिल्ह्यात निधी दिला जाईल. प्रवेशाचा दणका सुरू झालेला आहे. किती लांबपर्यंत जाणार आहे? जो सभामंडप उभारलेला आहे तो अपूर्ण पडेल एवढा प्रवेशाची रांग लागणार आहे. आणि आज पंढरपूरचे नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामीण भागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, मंगळवेड्याचे काही नगरसेवक आणि इतर जे लोक आज प्रवेश करणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही इथं आलेलो आहोत. दुपारी 3-3:30च्या दरम्यान या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पुढे आलो. ऑपरेशन टायगरची पंढरपुरातून सुरुवात होती आज. तसं ऑपरेशन टायगरची तर अगोदर सुरुवात झालेली आहे, परंतु या जिल्ह्यातला हा एक मोठा पक्षप्रवेश आहे आणि ठीक आहे, आम्ही काम करतोय. कामाच्या स्वरूपाने जे काही लोक आकर्षित होत आहेत त्यानंतर ह्याच्यानंतर पण आणखीन काही लोक आहेत. काही लोक आता आम्हाला भेटून गेलेत आणि काही लोक येत आहेत. तर ही सुरुवात चालू राहील पुढं कारण आम्ही काम करतोय. कामाचा मोबदला आहे, बाकी याच्या पलीकडे काय. आता ओमराजे निंबाळकर किंवा काय त्यांचं आता आम्ही सांगू शकत नाही, परंतु आता स्वतः साहेब धाराशिवला जाणार होते, कदाचित गेले असतील मला वाटतं, कारण तिथे पत्रकारांचा मला वाटतं काही कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करून मग साहेब इकडे येणार आहे. तर ओमराजे निंबाळकर काय कॉन्टॅक्ट करतायत नाही करतायत ते आज नाही सांगू शकत, परंतु चर्चा चालू आहेत आणि त्या पॉझिटिव्ह आहेत. कुणाल कामराने माफी मागायला नकार दिलेला आहे. कोणी? कुणाल कामराज यांनी एकनाथ शिंदेवरती 50 कोटी विडंबनात्मक घेतलेलं विधान परिषदेच्या मंत्र्यांनी माफी मागायला नकार दिला. हे राजकीय व्यंगाय. बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशा पद्धतीने सरकारवर किंवा व्यंगचित्र लिहिले, त्यामुळे मी काय माफी मागणार नाही असं म्हणतो. हे आता अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही. हे कुणाला असे बरेचसे जमा झाले, म्हणजे आता त्याला 3.5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला. त्यानंतर किती उलाढा झाल्या काय झाल्या आपण पाहिलं आणि साहेबांनी प्रामाणिक काम केलं म्हणून तर परत सत्ता आली ना. उभाटाची नेमकी किती खासदार तुमच्याशी अप्रोच करतायत, म्हणजे समोर एकदा येत आहेत परत झाकरीत नाही म्हणतात, काय नेमकं चालू आहे, कधीपर्यंत ही चित्र स्पष्ट होईल? काही गोष्टी अशा असतात उघड करायच्या नसतात. शिवाजी महाराजांनी काही गनिमी काव्याने आपल्याला माहिती आहे युद्धनीती जिंकलेली आहे, तसं काही गनिमी काव्याने चालायचं असतं. आणि मला असं वाटतंय जो समोरचा काय बोलतोय नाही बोलतोय तेच उलट समजून जायचं आपण काय. आणि तुम्हाला थोड्या दिवसामध्ये त्याची प्रचिती येईल. जे काही नाही बोलणारे होते तेच पहिल्या रांगेमध्ये असतील ते तुम्हाला सांगतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पंढरपूर.